आपल्या समोर एक दुर्घटना घडली। या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा यांना नुकतंच मुश्रीफ साहेब इथं आले आणि दादांना श्रद्धांजली वाहिली आणि ते पुन्हा निघून गेले। साहेब एवढे भावनिक झालेले आहेत की साहेबांना बोलायला उभारलं की ते अश्रू अनावर होतात आणि त्यामुळे ते आज ते थांबले नाहीत आणि त्यामुळे ते निघून गेले। खऱ्या अर्थानं एखादं नेतृत्व या राज्यामध्ये आणि या देशामध्ये कशा पद्धतीनं राज्य चालवावं, राज्याची आर्थिक कशा पद्धतीने घडी बसवावी हे अजितदादांनी शिकवून गेलेलं आहे। एखादी शिस्त कशी असावी, नेतृत्व कसं असावं हे या राज्याला आणि देशाला दाखवून गेलेलं आहे। आणि असल्या सगळ्या कठीण प्रसंगात हे जात असताना एक निवडणूक ऐतिहासिक वळणावर आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक काही थांबत नाही आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्याकरता आम्ही 2 दिवस दुकोटा साजरा केला। दुकोटा हे करून पुन्हा आम्ही सगळ्या वर्ण आदेश सुटला की सगळे नेत्याला कामाला लागा, त्यावेळी हे सुरुवात केली। आणि खरोखर मी तुम्हाला आज सांगतो की मला आजही दुःख वाटतंय की आपलं एखादं नेतृत्व गेल्यानंतर ज्या वेदना होतात त्या तुम्हा आम्हा सर्वांना या खूप वाईट वेदना होत आहेत। तो ठीक आहे, पण मी एवढंच सांगतो की या मतदारसंघामध्ये काम करत असताना रात्रीचा दिवस करणारे तुमचे आमचे नेते यांनी जो विकास केलेला आहे तो अनेक वक्त्यांनी सांगितलेला आहे। खरोखर तुम्हाला मी आज सांगतो की मुश्रीफ साहेब या मतदारसंघामध्ये येत असताना सातत्यानं बारीक सारीक विचार केला जातो की शंकेश्वर पासून त्या आंबोलीला जाणारा रस्ता तुम्ही जरा आठवून बघा, पूर्वी त्या रस्त्याची अवस्था काय होती आणि आज तो रस्ता कशा पद्धतीने त्यांनी केला। कॉन्क्रीट रस्ता आज आपण गडिंगला जाऊन जर आंबोलीला जायचं म्हटलं तर पूर्वी आपल्याला 1.25 तास ते 1.5 तास लागत होता। आज मोजून आपण 35 ते 40 मिनिटांमध्ये आंबोलीला जातो। इथून ही दळणवळणाची सोय खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्याकडे गेले आणि आपल्या मतदारसंघात हा रस्ता गेला तर आपल्याला आजूबाजूला असणारे शेतकरी त्यांच्या मुलांना एक व्यवसाय करण्याची काहीतरी संधी मिळेल, त्या जागेला महत्व प्राप्त होईल। अनेक पर्यटक त्या रस्त्यावरून जातात। अशा पद्धतीची भूमिका नजरेसमोर साहेबांनी केलेला तो रस्ता आहे। आणि एवढंच नाही की या गावामध्ये आता जो कॉन्क्रीट रस्ता जो झालेला आहे अतिशय चांगला सुंदर रस्ता। यापूर्वी इथं जायचं म्हटलं तर साधी मोटरसायकल आणि एखादी जर समोरनं कार आली तर ती कार जात असताना सुद्धा किती मोठी अडचण असायची। बस आपली जायची म्हटली तर बस कशा पद्धतीने पूर्वी जायची, कुठेतरी एखादा कुठली एक गाडी आली आणि इकडून एक गाडी चालली तर काय अडचण असायची। या सगळ्या जुन्या गोष्टी थोड्याशा आपण आठवल्या पाहिजेत आणि त्याच माध्यमातून साहेब हे सगळं लक्षात घेऊन आपल्या रिंग रोड केला, आपल्या गावासाठी एक सेपरेट दुसरा बाहेर एक रस्ता काढला आणि आपला मुख्य रस्ता नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याच्याकरता हा रस्ता मोकळीक करून दिला। आणि एवढंच नाही की या गावामधल्या अनेक मंदिरं, विठ्ठल मंदिर असू दे, लक्ष्मी मंदिर परिसर असू देत, त्याचबरोबर दत्त मंदिर असू देत, त्याचबरोबर दत्त मंदिरच्या तिथला ज्योतिबा मंदिरापासला जो पूल असू देत, त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला इकडून त्या पलीकडच्या गल्लीमध्ये जायचा जो बंधारा म्हणतो आपण किंवा आपण एखादा त्याला पूल म्हणतो, ते अतिशय किती चांगल्या पद्धतीने केले। या गल्लीतला माणूस त्या गल्लीत किती सहज जातो हे सगळं थोडंसं आपण आठवून बघा। खरोखर आज आपल्याला किती आनंद होतो की या गावामध्ये पूर्वीची परिस्थिती काय होती, आज काय आहे। आज इथं जिथं आपण बसलोय जिथं जी आज जी ग्रामपंचायत बिल्डिंग व्हायला लागली ती आज आपल्या गडिंगलजचे प्रांत ऑफिस सुद्धा कशा पद्धतीने कशा बिल्डिंग मध्ये आहे बघा। आज त्याच्याही पेक्षा चांगलं प्रांत ऑफिस आपल्या तालुक्याचं वैभव आहे
ते सुद्धा अजून खापरीच्या घरात असल्यासारखं आहे. तिथं बसायला एक बाकडं सरलं नाही. तर आज कडगाव सारखं इथं आलं तर एखादं हे मोठं एक पॅव्हिलियन सारखं एक मोठं असं एखादी बिल्डिंग, एखादी प्रशासकीय इमारत किती मोठी असावी हे अर्चनाताई पाटील आमच्या सरपंच वहिनी आणि बंटी पाटील, नेताजी पाटील, सदानंद दादा, मंचेकर साहेब, ही सगळी मंडळी, त्यांच्या सोबत असणारी सगळी, त्यांच्या सोबत काम करणारी सगळी मंडळी त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं. याच पूर्वीच्या 50 वर्षामध्ये ग्रामपंचायतची अवस्था इथं काय होती. पूर्वीचं ग्रामपंचायतची इमारत जरा डोळ्यासमोर आठवून बघा. तिथं ना बसायला जागा, ना उठायला जागा, ना ग्रामपंचायत सरपंचाला बसायला जागा, ना सदस्याला बसायला जागा, असली सगळी परिस्थिती इथं होती. तीच आज परिस्थिती कसं सुंदर देखणं किती दिसायला लागले बघा ही बिल्डिंग आता. म्हणजे जवळपास दीड ते पावणे 2 कोटी रुपये खर्च करून ही बिल्डिंग एवढी सुंदर होणार आहे की मोरा तालुक्यातलं एक सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतची बिल्डिंग जर कुठली असेल ती कडगावची असणार आहे. सांगत असताना आम्हाला अभिमान वाटतो की हे आमचं काम आहे. त्याचबरोबर एवढ्यावर थांबलेलं नाही. या गावामध्ये अनेक विकास कामं आणण्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा करणारी तुच्छ मंडळी आहेत. बांधकाम कामगारांचा प्रश्न घ्या. अनेक प्रत्येक घरपती 1800 कुटुंबांना आज सुरक्षा संच दिलं, भांड्याचा संच दिला. त्याचबरोबर त्यांना सगळ्यात मोठं 4.5 कोटी शिष्यवृत्ती त्यांना आणून मिळवून दिली. हे किती मोठं काम आहे. आणि म्हणून सांगतो की या राजकीय सामाजिक जीवनामध्ये आम्ही काम करत असताना गेली 25 वर्ष 2000 पासून ते 2025 पर्यंत सातत्यानं काम करत आलेलं आहे मी. आणि म्हणून मी एवढं ताट मानेन सांगतो की राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये 2000 सालामध्ये गिजवण्या गावचा मी पहिल्यांदा ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून आलो तिथं. आणि त्याच्यानंतर मग 2002 ला पंचायत समितीचा सदस्य झालो. 2002 ते 2007 पर्यंत त्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडत सातत्यानं, त्याचबरोबर गोरगरिबांची घरकुलांचे प्रश्न असतील, निराधार लोकांच्या पेन्शनीचा प्रश्न असेल, अनेक समस्या मांडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच बळावर मी जिल्हा परिषदेची 2007 ची निवडणूक पुन्हा लढवली आणि अगदी थोडक्यात मतामध्ये माझा पराभव झाला म्हणून मी कधी थांबलो नाही. 2005-06 ला ज्यांच्यासाठी कोण काय करत नाही त्यांच्यासाठी इथंच बसलेले आपले बाळासाहेब देसाई मिंचेकर साहेब त्यांच्या सहकार्यानं त्यांनी आम्हाला एक बिल्डिंग उपलब्ध करून दिली. आणि समाजातल्या एक वंचित घटकाला, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, जे मूकबधीर मुलं असतात, अशा मुलांची पहिल्यांदा मी ही शाळा काढली. खूप मोठी कसलीही शाळा मला काढता आली असती पहिला, पण मी पहिल्यांदा ठरवलं की कुणाला काय, ज्यांच्यासाठी काय केलं जात नाही त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. याच्याकरता पहिल्यांदा मूकबधीर निवासी शाळा काढली. त्या शाळेमध्ये आजही आम्ही कोणताही 1 रुपये सुद्धा घेत नाही. सगळ्या सेवा सुविधा, अंगावरच्या कपड्यापासून वह्या पुस्तकापासून त्याला लागणाऱ्या सगळ्या शैक्षणिक गोष्टीसाठी निवासाची, भोजनाची सगळी सोय मोफत करून देतो. हे आमचं काम आहे. एवढ्यावर थांबलेलं नाही, ते सुद्धा चांगलं पुढे चालावं याच्याकरता सीबीएसई नर्सरी पासून ते ज्युनियर कॉलेज पर्यंत आम्ही सीबीएसई स्कूल काढली. तेवढेच नाही, नर्सिंग कॉलेज सुद्धा काढलं. कुणीतरी काढून दिलेल्या संस्थेवर आम्ही जाऊन बसलेलो नाही. आम्ही निश्चितपणे सांगतो, आम्ही निर्माण करून स्वतः आम्ही तयार केलेली ही संस्था आहे. आज MIDCच्या पलीकडे जावा, 10 एकर मध्ये आज एक चांगलं सुसज्ज असं साई संकुल उभा केलेला आहे. त्या साई संकुल मध्ये जवळपास 850 मुलं आणि त्याच्यानंतर 125 स्टाफ आज आमचं काम करतोय. 125 कुटुंब जगवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलेलं आहे. आणि एवढंच नाही, हे सगळं करत असताना राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जाऊन सुद्धा हे चांगलं काम करत असतो. आज आमच्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत असतो. सकाळी आम्ही सुद्धा सकाळी 7-7:30 पासून कामाची सुरुवात करतो आणि केल्यानंतर येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला एखादं मंडळ येऊ दे, एखादा वारकरी मंडळ येऊ दे, कुठलंही जो कोण येईल त्या माणसाला काय लागेल ती मदत करण्याची भूमिका आम्ही करत असतो. नुसता काल परवा गणपतीचं मंडळ काढलं किंवा गणपतीच्या मंडळाला देणगी दिली किंवा नवरात्र उत्सवाच्या वेळी देणगी दिली अशा पद्धतीचं केलेलं नाही. गेली 25 वर्ष मी सुद्धा या गावात असू देत किंवा या परिसरात येणाऱ्या प्रत्येक मंडळाला, वारकरी संप्रदायाला सगळी मदत करणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी सांगतो की अशा पद्धतीचं
आज सांगावी इथं बसलेला माझ्या घरला कोण आलाय आणि मी काय नाही म्हटलं, हे इथं बसलेला कुणी सांगावं, वारकरी संप्रदाय असू दे किंवा मंडळातला कुणी असू दे. प्रत्येक वेळी सामुदायिक जीवनामध्ये काम करत असताना सगळ्या नीतिमत्ता जपण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो की अनेक लोक काहीतरी आरोप करत असतील, यांनाच का उमेदवार आहेत, यांनाच का. मी तुम्हाला आज सांगतो तिथं आता आज बसलेले गावचे प्रमुख बंटी पाटील आणि अनु पाटील असतील किंवा पंचायत समितीला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी माघार घेतला, मी त्यांना सांगतो की त्यांच्यासाठी सुद्धा योगदान देण्याची जबाबदारी माझी असणार आहे. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना न्याय मिळवून मुश्रीफ साहेबांना लवकरात लवकर त्यांना सुद्धा एका चांगल्या पदावर नेऊन बसवायची माझी ताकद आणि हिंमत आहे माझ्यामध्ये. एवढंच सांगतो. या गावाला कधीही पोरकं टाकणार नाही. मला निश्चित मला जाणीव आहे जे रात्रंदिवस आमच्यासाठी काम ज्यांनी केलेलं आहे, या गावानं त्याग केलेला आहे, या गावासाठी आम्ही सुद्धा भविष्यामध्ये त्याग करायला तयार आहे. कुठेतरी निश्चितपणे याला चांगल्या ठिकाणी नेऊन बसवण्याचं काम आम्ही रात्रंदिवस करू. एवढंच सांगतो. एवढंच नाही की ह्या सगळं करत असताना मी नेहमी सातत्यानं तरुण मुलांना कधी नजरेआड केलेलं नाही. कारण का मला आठवतंय, कारण का ही तरुण पोरं हे आपल्या देशाचं भांडवल आहे, कदाचित आपल्या गावचं भांडवल आहे. म्हणून मी सांगतो की तुम्हाला या परिसरातल्या मुलांना एखादा ग्राउंड मिळावं याच्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत होतो. मुश्रीफ साहेब मला सातत्याने म्हणत होते की तू सतीश एखादा चांगला उतारा कुठे मिळतोय का बघ, एखादा ग्राउंड साठी जागा मिळते का बघ. मी जिल्हा परिषदला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं 2017 ते 2021 पर्यंत काम करत असताना पहिल्यांदा मी काय शोध घेतला असेल तर मी पहिल्यांदा ग्राउंडला कुठे जागा चांगली मिळते का बघितली. आणि मी MR स्कूलची शेती शाळेची जागा वडरगे रस्त्याला बेलबागला लागून जी असणारी 10 एकरची जागा, जिथं निलगिरीची झाडं आहेत, सागवानची झाडं आहेत, ती जागा बघितली. आणि ती जागा बघून मुश्रीफ साहेबांच्याकडे तो उतारा घेतला आणि मी लागलीच मुश्रीफ साहेबांना भेटलो. मुश्रीफ साहेबांना उतारा दाखवल्यावर मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर, CO, प्रांत, तहसीलदार बैठक लावली. बैठक लावून त्याचा निर्णय झाला की तिथली सगळी झाडं, मला सांगितलं साहेबांनी तू फॉरेस्टच्या नादाला लाग, फॉरेस्टची परवानगी घे, झाडं कापायला परवानगी त्यांची घ्यावी लागेल. मी फॉरेस्टच्या कमीत कमी 10 चक्रा मारल्या असतील. कोल्हापूरला गेलो, आजऱ्याच्या फॉरेस्ट ऑफिसला गेलो, गडिंग्लजच्या ऑफिसला गेलो आणि ते सगळी झाडांची मंजुरी आणली आणि तिथल्या बऱ्यापैकी 10 एकर मधली झाडं काढण्यामध्ये यशस्वी झालो. आणि झाडं काढून 400 मीटरचा ट्रॅक तयार केला पहिल्यांदा. त्याचबरोबर गडिंग्लजची फुटबॉल प्रेमी सगळ्यांना, त्याला फुटबॉलचं ज्यांना वेड आहे, प्रेम आहे, अशा लोकांसाठी, मुलांसाठी आम्ही फुटबॉलचं ग्राउंड तयार केलं. त्याचबरोबर व्हॉलीबॉलचा त्याचे सगळे ग्राउंड तयार करून घेतलं, कबड्डीचं ग्राउंड तयार करून घेतलं. आता सुंदर असं इंडोर साठी एक पॅव्हेलियन तयार होते, स्विमिंग पूल तयार होते. आणि एवढंच नाही, आता 2.5 कोटी रुपये खर्च करून गेली 6 महिने त्या ग्राउंडवर मुलं आपल्या परिसरातली, आपल्या भागातली, याच मतदारसंघातली जवळपास रोज सकाळी 6 वाजल्यास प्रॅक्टिस करतायत. आणि 6 महिने प्रॅक्टिस केल्यानंतर परवा अग्निवीर भरती झाली, CRP मध्ये भरती झाली, BSF मध्ये भरती झाली, नेव्ही मध्ये भरती झाली. त्या ठिकाणी 47 मुलं त्या ग्राउंडवरची ज्यांची निवड झाली, ह्याच्यापेक्षा दुसरं काय काम लागत नाही. हे खरं काम आहे. 47 कुटुंब उभा करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही केलं. ह्याला मला मी अगदी बेंबीच्या डेटापासून तुम्हाला का सांगतो की ह्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केलेलं आहे. आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की आज आपल्या देशासाठी किंवा आपल्या गावासाठी काय करायला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही सातत्यानं काम करणारे तिथं कार्यकर्ते आहोत. एवढंच नाही की हे सगळं करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष पद मिळालं आणि मुश्रीफ साहेबांनी उपाध्यक्ष केलं. तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी तिथं काय करतो हे सुद्धा माहित पाहिजे. एवढ्यावर थांबलो नाही की पहिल्यांदा कोरोना काळामध्ये सगळी दडून बसायला लागली, बाहेर जायचं नव्हतं, दरवाजे सगळे बंद असायचे. अशा कठीण परिस्थितीत मी कोल्हापूरला जायला सुरुवात केली. काही का असू दे म्हटलं, आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. आज आम्ही माझ्या जीवासाठी मी जर दडून बसलो तर हे चालणार नाही. आपल्याला दिलेली जबाबदारी आपल्याला समर्थपणे आपल्या लोकांसाठी पार पाडायला पाहिजे. गेल्या पहिल्यांदा लक्षात आलं, अनेक लोक आपल्या जिल्ह्यातले मरण पावायला लागले. या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये तात्काळ मिटिंग लावली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग तात्या होते, सगळ्या सभापतींना एकत्र केलं. मी उपाध्यक्ष असताना मी एक निर्णय घेतला. मी सांगितलं की 1 वर्षाचा जो निधी आहे जिल्हा परिषदचा, तो सगळा निधी रस्ते आणि गटार थांबवायचे आणि आज जे मरणाच्या दाढतनं आपल्याला वाचवायचं आहे
जी माणसं मरायला लागलेली आहेत त्यांचा जीव आपल्याला वाचवायचा आहे, तो सगळा निधी पूर्ण जे आज रेमडेसिवीर इंजेक्शन तुम्हाला आठवते का बघा, कोरोना काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायची वेळ आली होती. रेमडेसिवीर इंजेक्शन एवढं त्यावेळी ब्लॅकने विकायला लागली लोक बाहेर. ज्या मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं त्याचं ब्लॅकनं 2-2 4-4 हजार रुपये, 6-6 हजार रुपये, 20-20 हजार रुपये, शेवटला 30-30 हजार रुपये दिलं तरी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. अशा सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही इंजेक्शन उपलब्ध करून दिला आणि ते ठरवलं की मोफत सगळ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ज्याला कोरोना झालेला आहे त्याला द्यायचं. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी दिलं. त्यावेळी जिल्ह्याचं नाव एवढं मोठं झालं राज्यामध्ये की कोल्हापूर जिल्हा एकमेव असा असेल की रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देणारं ह्या राज्यातला जिल्हा परिषद म्हणून आपली कोल्हापूर जिल्हा परिषद होती. त्यावेळी शरद पवार साहेबांनी मुश्रीफ साहेबांना फोन करून विचारलं, अरे म्हटलं हे काय भानगड आहे की असं तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन फुकट देताय आणि इतर राज्यामध्ये कुठेही देऊ शकत नाही, हा काय प्रकार आहे. त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की त्या बॉडीला आणि तिथल्या अध्यक्षाने, उपाध्यक्षाने, सभापतींनी निर्णय घेतलेला आहे की इंजेक्शन हे मोफत द्यायचं आहे आणि 1 वर्षाचा सगळा निधी त्यांनी तिकडे वर्ग केलेला आहे. आणि त्यामुळं अनेक लोक आज ज्यांना कोणाला भाऊ मिळाला, आई मिळाली, मुलगा मिळाला, असे लोक आजही आम्हाला फोन करतायत, साहेब तुम्ही रात्री 9 वाजता आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हा परिषद मधून मिळवून दिलेला होता. त्यावेळी मिळत नव्हतं. अनेक लोक फोन करायचे भागाभागातून आणि आम्हाला हे सगळे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी झालो. अनेक लोकांना जीव वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. हे आमचं काम आहे. आणि म्हणून सांगतो की हे सगळं करत असताना कुठंतरी आता रस्ता चोरीला गेला, कुठं काय केला, सामाजिक जीवनामध्ये कुठेही काम करत असताना काळा डाग लावून घेतलेला नाही. आम्हाला विश्वास आहे इथं बसलेली सगळी मंडळी योगदान देणारी मंडळी आहे. आणि म्हणून सांगतो या उद्याच्या काळामध्ये ही निवडणूक अतिशय एका वेगळ्या वळणावर आणि टप्प्यावर आहे. आणि म्हणून आम्ही आज गावागावांमध्ये अनेक ठिकाणी आम्ही आज सभा झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी आम्ही अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असतो. पण आज लोकांचा प्रतिसाद एवढा सुंदर आणि चांगला आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे इथं बसलेली सगळी मंडळी तुम्ही निश्चितपणे या सगळ्या तिन्ही उमेदवारांनी आम्हाला निवडून देणार आहे याचा विश्वास व्यक्त करतो. आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये घड्याळसमोरचं बटन दाबावं असं कळकळीची विनंती करतो. तुम्ही दिलेलं मत कधीही वाया जाणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो. तुम्ही दिलेला निवडून प्रतिनिधी तो तुमचा नक्की 5 वर्ष हमाल म्हणून काम करेल एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.